सुद्धा चर्चा झाली। आमच्या भगिनीला मी सांगू इच्छितो की तुमच्यासाठी जर सर्वात जास्त जर कोणाच्या मनामध्ये प्रेम असेल, ज्यांना काही करण्याची इच्छा होती, ते आमच्या अजितदादांच्या मनामध्ये होती। या लाडकी बहीणची योजना किती चर्चा झाल्या त्यावेळेस, भुजबळ साहेब, तटकरे साहेब, सगळ्यांना माहीत आहे, मुश्रीफ साहेब, हे मंत्रिमंडळात असलेले लोकांना की पैसे कुठून आणायचे, काय करायचं। पण दादांनी म्हटलं की आपण आमच्या बहिणीला जर खऱ्या अर्थानं आपण मदत करू इच्छितो तर ही लाडकी बहिणीची योजना आपण लागू करू। त्याच्यासाठी कुठेही पैसा कमी होऊ देणार नाही। ती त्यांनी व्यवस्था तेव्हाही केली आणि आज आपल्या सगळ्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, ती योजना न केवळ चालू आहे, या पुढच्या 5 वर्ष सुद्धा आमच्या बहिणीला ही योजना आता मिळत राहणार आहे। आणि हे जेव्हा महिला आरक्षणाची आपण चर्चा करतो तर महिला आरक्षणामध्ये सुद्धा आपण लोकांनी परवा बघितलं असेल की एका बाजूला आम्ही लोक महिला आरक्षण कसं मिळालं पाहिजे, लवकरात लवकर मिळालं पाहिजे, 2029 मध्ये मिळालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही चर्चा करायला बसलो होतो। तेव्हा दुर्दैवाने काही लोकांच्याकडून त्या मदत साथ तुम्हाला मिळाली नाही। पण तरी देखील मी तुम्हाला सांगतो की आज महायुतीचं जे सरकार आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, ते या आमच्या बहिणीला हे मदत केल्याशिवाय, तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय हे राहणार नाही। ही सुद्धा ही वस्तुस्थिती राहणार आहे। आणि म्हणून मी अधिक न बोलता आज आपण सगळ्या लोकांना परत विनंती करतो की येणाऱ्या परवाच्या निवडणुकीमध्ये आपण जास्तीत जास्त मतदान कसं करायचं याची काळजी घ्यावी, एवढंच बोलतो आणि आपल्या सगळ्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो। परत आमच्या नेत्या दादांना मी माझ्या वतीनं आदरांजली व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।